गडबड संघ बॅट्समनची नावं सांगण्यासाठी प्लीज आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. मी मगासपासून तेच अनाउन्समेंट करतोय. युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, कसं समजणार तुमचा खेळाडू स्क्रीनवर नाव. संघाकडून नरेश मोहिते स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलंय. क्षेत्ररक्षण त्या पाठीमागे धावताना यावेळेस पहिल्या बॉलवर पहिला चौकार, धावा मिळतील. पहिले बॉलर पाहायला मिळतात आणि पहिल्याच बॉलवर नरेश मोहितेच्या बॅट मधून 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. मयूर या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिले बॉलर यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली संघाकडून नरेश मोहिते आणि विजय नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर 4 धावा नक्कीच प्राप्त करताना पाहायला मिळतील नरेश. यावेळेला दुसरा बॉल हवेमध्ये आहे आणि याच दरम्यान आपण पाहतो कॅच विकेट किपरच्या पाठीमागे टिपलाय, झेल संपलाय. यावेळेस नरेशचा खेळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, आपण पाहतोय मोहित जाधवने झेल टिपलाय आणि त्यांच्या झेलसाठी आनंदजी जाधव यांच्याकडून 500 रुपये, तसेच गुणवंत जाधव यांच्याकडून 500 रुपये, या एका झेलसाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळते. नंबर 3 वर रोशन आपल्याला या ठिकाणी आपण पाहतोय आणि यावेळेस मयूरच्या नावावर पहिली सफलता पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर मयूरने जरूर चौकार खाल्ला होता, पण त्यानंतर मयूरने वापसी केली आहे. याही वेळेला आपण पाहतो पुन्हा एकदा विकेट किपरच्या पाठीमागे बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय धमाकेदार, शानदार, दर्जेदार चौकार. रोशनच्या बॅट मधून आलेल्या 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आपल्याला. 4च्या आकड्याने 3 चेंडू अखेर 8 धावा स्कोर कार्ड वर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. पहिल्या विकेटचं पतन जरूर झालेलं. पुन्हा एकदा मयूर यावेळेस बॉलिंग करण्यासाठी षटकातील 4था बॉल, हाफ टॅकरचा बॉल, वेगळ्या थाटणीचा स्ट्रोक. याही वेळेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक, नो बॉल, नो +4 मिळतील 5 धावा.
13 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतो शानदार स्ट्रोक केला स्क्वेअर लेगच्या दिशेला. हा बॉल गोळीच्या वेगाने फरार, धमाकेदार, दर्जेदार, शानदार चौकार. विकेट लॉस. चांगली सुरुवात गडबल संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत चौकार जबरदस्त पाहायला मिळाले आपल्याला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस करताना हा झेल पाहायला मिळाले आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा 2च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. 19 आकड्यावर जरूर पाहायला मिळेल. मयूर यावेळेस पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहायला मिळेल मयूर यांचा. यावेळेला चांगला बॉल जरूर हाताळलाय मयूर या बॉलरने आणि याच दरम्यान पंचाचा इशारा होतोय. षटक होतोय समाप्त. पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटका अखेर स्कोर कार्डवर आपण पाहू शकता गडबल संघाची धाव संख्या 1 गडी बाद 19 धावा स्कोर कार्डवर. या ठिकाणी कुंडलिक जाधव कुठे असतील त्यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. कुंडलिक जाधव यंग स्टार क्रिकेट संघ शिरवली यांच्या वतीनं भव्य दिव्य टेनिस क्रिकेट सामन्याचं आयोजन आणि ज्या टीमनं आयोजन केलेलं आहे ना तेच टीम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते म्हणजे यंग स्टार क्रिकेट संघ शिरवली यजमान संघ आहे आणि स्वतःच्या होम ग्राउंडवर घरच्या मैदानावर हा संघ खेळताना तर त्यांच्या समोर पाहुणा संघ आहे तो म्हणजे गडबल संघ. ही लढत जर पाहिलत ना यजमान आणि पाहुण्यांची लढत नक्कीच आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकता आयुष या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला यंग स्टार क्रिकेट संघ शिरवली संघाकडून. तर मैदानाच्या आतमध्ये विजय आणि रोशन ही जोडी आहे. यावेळेला विजय स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि याच दरम्यान मला वाटतं डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. डावखुरे फलंदाज विजय, लेफ्ट हँड बॅट्समन. हे डावखुरे फलंदाज अतिशय घातक शैलीचे आपल्याला क्रिकेटच्या मैदानात अनेक वेळा पाहायला मिळतात. जर यावेळेस आयुषने विकेट घेतला तर आनंद जाधव यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. पहिलाच बॉल आयुषचा परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाले. सरळ अगदी आपण पाहू शकतो यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये जिथं आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय श्रीमंत जाधव यांना आपल्याला पाहायला मिळतात. यष्टीरक्षक आहेत आणि त्यांनी मात्र या ठिकाणी जरूर बॉल स्टॉप केलाय. पुन्हा एकदा आपण पाहूया लॉंग असा रनअप या ठिकाणी पाहायला मिळते आयुष्याचा. फुल टॉस बॉल त्याला फुल टोल केलाय आणि याच दरम्यान हा बॉल जाईल सीमा रेषा पार पार पार. नो प्लस चौकार. धावा मिळतील 5 पंजा. गडबल संघ या स्थितीमध्ये यावेळेला विजयने देखील चौकार ठोकलाय. चांगली फलंदाजी या ठिकाणी दोन्ही खेळाडूंमध्ये पार्टनरशिप देखील उत्तम या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आयुषला हा बॉल मात्र परफेक्ट फेकावा लागणार कारण फ्री हिटचा बॉल पाहायला मिळतो आपल्याला आणि फ्री हिटचा बॉल यावेळेला उडवलाय. फ्री हिटच्या बॉलला आकाशात मध्ये याच दरम्यान आपण पाहू शकतो फ्री हिटच्या बॉलवर तब्बल 2 धावा नक्कीच मिळतील. 2च्या आकड्याने 24 अधिक 2 26 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा विचार आपण केला तर मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण तदनंतर स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. यावेळेला
पुढे सरसावून मारण्याचा प्रयास जरूर केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. हा डॉट बॉल आयुष्या बॉलरचा पाहायला मिळतोय. तर आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला पाहायला मिळत आहे. तदनंतर लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय फुल टॉस बॉल. याही वेळेला आपण पाहू शकतो शानदार स्ट्रोक. नो बॉल, नो प्लस 4. फेकायचा आहे आणि हा बॉलर बॉलिंग करू शकत नाहीये कारण 2 वेळा त्याने नो बॉल हाताळले त्या ओव्हरमध्ये. त्याचे पुढील चेंडू हाताळण्यासाठी मला वाटतं नवनाथ जाधव यावेळेस बॉलिंग करण्यासाठी येतील. नवनाथ जाधवने देखील जर विकेट घेतली तर आनंद जाधव याचकडून 500 रुपयाचं बक्षीस त्यांना देण्यात येईल. नवनाथ जाधव म्हटले तर एक केसांची वेगळी हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळते. जसे भारताचे महेंद्रसिंग धोनी ज्यावेळेस सुरुवातीला लांब लांब केस पाहायला मिळेल तसेच ही स्टाईल पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड शॉट केलाय. जमिनीला घासत पुसत हा फटका चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर सरसावले. तद्वत मात्र 2 नो बॉल. नो बॉल. पंच काहीतरी समजावत आहेत त्या ठिकाणी. काहीतरी त्या ठिकाणी समजावतायत सांगतायत जरूर. पंच नो प्लस 2 ना. हा ओके ओके. नो बॉल जरूर पंचाने त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं कारण स्वतः या ठिकाणी हा आमचा स्थानिक संघ आहे त्याच्यामुळे कोणतेही गडबड होणार नाही आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे हे मॅचचं आयोजन आपण स्वतः केलेलं आहे. यावेळेला आपण पाहतो शानदार स्ट्रोक केला. फिल्डरच्या डोक्याच्या वर हा बॉल सीमा रेषा पार. आलाय आणखी एक चौकार. पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा नवनाथ जाधव यांचा पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहू शकतो पुन्हा एकदा चांगला फटका जरूर खेळलाय. सिंगल एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि याही वेळेला दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 37 आणि 2 39 39 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. मोठा स्कोर या ठिकाणी नक्कीच म्हणता येईल. आतापर्यंत 5 चेंडू होत आहेत षटकातील. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. याच दरम्यान पंचांचा इशारा. षटक होतोय समाप्त. 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. 39 धावा. धाव फलकावर गडबड संघ. गाडी आतमध्ये आणू नका मित्रांनो प्लीज विनंती असेल आपल्याला. दुसऱ्या बाजूने रस्ता आहे. स्मशानभूमीच्या साईडून आपल्याला गाड्या आपण आणू शकता. बॉलिंग मार्कवर यावेळेस आपण पाहू शकतो. माफ करा स्कोर कार्ड 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले 2 षटका अखेर. बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग करण्यासाठी सचिन जाधव आपल्याला पाहायला मिळतील. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली संघाकडून.
समोर रोशन आहे राईट हँड बॅट्समन. हाफ ट्रॅकरचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. टी रक्षक आपण पाहतोय श्रीमंत जाधव यांच्या हातामध्ये. हो हे काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. जिथं सिंगल एकच होती धाव तिथं आणखी एक धाव मिळते. तब्बल 2 धावा. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणूया चोरटी धाव नक्कीच या ठिकाणी घेतली आहे आणि या 2 धावेने 42चा आकडा स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचेल. सचिन जाधव यांचा षटकातील दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहतोय जरूर थोडासा बॉल बाउन्सर केलाय. बाउन्सरने स्वागत केलंय. नक्कीच फलंदाज रोशनचं डॉट बॉलची सांगता सचिन जाधव यांच्याकडून होते. 4 चेंडू बाकी. सचिन जाधवने षटक जर कंजूस फेकलं ना तर या मॅच मध्ये मजा येईल कारण मोठा स्कोर बनलाय गडबल संघाचा. पण या षटकामध्ये डॉट चेंडू फेकावे लागतील. विकेट नक्कीच मिळवावे लागतील कारण गडबल संघाचे दोन्ही फलंदाज मजबूत खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहतोय शॉट खेळला जरूर. फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल आणि हे काय चाललंय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक असताना देखील त्या ठिकाणी 4 धावा नक्कीच मिळतील आणि 4च्या आकड्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. 42 आणि 4 46. जर फिल्डिंगच्या बाबतीत तुम्हाला आठवायचं असेल तर मित्रांनो आपण आठवा भारताचे रवींद्र जडेजा. कुठेही उभे करा काय फिल्डिंग असते. भारताचे युवराज सिंग, मोहम्मद कैफी मोठमोठी नावं तुमच्या समोर आहेत. याही वेळेला आपण पाहतोय बॅकअप. यस यस विशालने बॅकअप लावलाय मयूरला. कारण असं म्हणतात ना मित्रांनो एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंत. क्रिकेट हा खेळ अगदी 11च्या 11 खेळाडूंचा आहे. जिथं मयूरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनला चालवताना तिथं विशाल आडवे आले आणि जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग झाली आणि आपल्या टीम साठी काही धावा मात्र त्यांच्याकडून सेव्ह करण्यात आल्यात. स्कोर कार्ड 47 वर जाऊन पोहोचलंय. चांगली सुरुवात गडबल संघाची. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे त्याला थोडासा शॉर्ट फाईन लेगला बोलवलंय. सर्कलच्या आतमध्ये घेतलंय. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आपल्याला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. मयूर या ठिकाणी फील्ड करताना सिंगल एक धाव मिळेल. सचिन जाधव बॉलिंग मार्कवर आहेत. एकने स्कोर कार्ड 48 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 48 धावा म्हटलं तर अगदी मोठा स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. या वेळेला आपण पाहू शकतो पुन्हा एकदा रोशन आपल्याला पाहायला मिळतील. हो 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 यावेळेस मात्र सचिन जाधवने यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोल्ड केलंय आणि या क्लीन बोल्ड साठी सन्माननीय आदरणीय आनंद जाधव आणि गुणवंत जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा नक्कीच आपल्याला अनमोल अशी भेट येणार आहे. टोटल स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला 48. 18 बॉल मध्ये 49 धावांची गरज. यानंतर होणारा पुढील सामना असेल यंगस्टार 11 मडेगाव आणि यंगस्टार शिरवली बी. कर्णधार आपण टॉस साठी या. टॉस झालेला आहे. ओके गडबल संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गडबल संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित.
49 धावांची गरज 18 बॉल मध्ये. गडबल संघ का उशीर करताय? क्षेत्ररक्षण लावून घ्या गडबल संघ. गडबल संघ प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली थोडस पाठीमागे. आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून पाठीमागे या प्लीज. आनंद जाधव यांच्याकडून मोहितला 500 रुपये या ठिकाणी दिले जात आहेत. आणि गुणवंत जाधव यांच्याकडून 500 एकूण 1000 रुपये मोहितला जाधवला या ठिकाणी मिळाले. धन्यवाद. चला 18 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली संघाला जिंकण्यासाठी असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि त्यांच्या समवेत आहेत नवनाथ जाधव. गडबल संघ का उशीर करताय? क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. गडबल संघ गडबल संघ आपला एक एक्स्ट्रा पाठवा खेळाडू प्लीज. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे बबन मोहिते सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली यांच्या वतीनं मोहिते सरांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आणि सरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या फायनल डे मध्ये. मित्रांनो प्रत्येक इनिंग मध्ये तुम्ही जर एवढा उशीर केलात ना तर सामने खेळवणे कठीण जातील. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून सामना सुरू करायचा आपल्याला. तर यावेळेस आपण पाहतोय मयूर आपल्याला पाहायला मिळतंय त्या स्ट्रायकिंग एंडला. यंगस्टार शिरवली संघाचे एक तगडे खेळाडू आहेत मयूर. बॉडी लँग्वेज भारी आहे. हाईट देखील मजबूत पाहायला मिळते. आणि त्याच्या समोर बॉलिंग मार्कवर रोशन आपल्याला पाहायला मिळतात गडबल संघाकडून. ना स्ट्राइक एंडला आमचे नवनाथ जाधव पाहायला मिळतात. तर 18 बॉल मध्ये 49 धावांची गरज असताना पाहूया आपण पहिला बॉल. लवकर घ्या. चला वेळ करू नका. बघा क्रिकेटचे रूल आपल्याला सर्वांना माहिती आहे. क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात मैदानाच्या आतमध्ये. रोशन पहिला बॉल मयूर साठी. 18 बॉल 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे यंगस्टार शिरवली संघाला. पहिला बॉल पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थाय पॅडला बॉल सरळ लागतोय मयूर यांच्या. आणि पहिला बॉल डॉट या ठिकाणी फेकला जातोय. पहिल्याच बॉलला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता मयूरने. बॅट बॉलचं कनेक्शन नाही आणि त्याच कारणाने पहिलाच बॉल डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज नक्कीच आहे यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली टीमला.
ज्याप्रमाणे विजय आणि रोशनने गडबल संघाकडून चांगली पार्टनरशिप केली होती. षटकातील दुसरा बॉल रोशन याचा गडबल संघाकडून मयूरसाठी. यावेळेला दुसरा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. पंच तुषार धावडेने व्हाईट बॉल घोषित केलाय. एक धाव एक्स्ट्रा मिळतेय. खातं ओपन झालंय यंगस्टार शिरवली संघाचा. श्री गणेशा नक्कीच या ठिकाणी आपण म्हणूया. एक चेंडू एक धाव हे समीकरण या ठिकाणी बांधताना यंगस्टार शिरवली संघ. याही वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय रोशनने. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आपल्याला. 2 चेंडू एक धाव हेच समीकरण. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली यजमान संघ आहे. यजमान पाहुण्यांची लढत मात्र मैदानावर सुरू झाली आहे. षटकातील तिसरा बॉल त्याला उडवलंय तिसऱ्या बॉलला डीप मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा तडाखा मयूरच्या बॅटमधून आलाय. मॅक्सिमम पहिला षटका. सहा धावा. ही फटकेबाजी सातत्याने करावी लागणार आहे मयूर या फलंदाजाला, कारण त्याच्याकडे ताकद चांगला आहे, स्पिरिट चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील आपण बघूया पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हाफ टाकायचा बॉल, त्याच्यावर बॉल हवेमध्ये, काय झेल होईल का? यावेळेस आपण पाहू शकतो झेल ड्रॉप जरूर झालाय. मयूरला जीवनदान मिळालंय या क्षणाला, कारण बॉल हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षण तिथपर्यंत पोहोचले होते पण झेल टिपता आला नाहीये. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने 8 धावा, धाव फलकावर या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळतील यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला नवनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतील. अगदी नवनाथ जाधवनी जर षटकार ठोकला, लगातार 3 षटकार ठोकले तर आनंद जाधव यांच्याकडून 1001 रुपये दिले जातील. या परफेक्ट लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली. रोशन जबरदस्त बॉलिंग करताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल. 5 बॉल आतापर्यंत फेकलेत, 8 धावा धाव फलकावर. थांबवलंय, रोखलंय, पूर्णपणे जखडून ठेवलंय, अडकवलंय आपल्या जाळ्यामध्ये रोशनने. यावेळेस मात्र नवनाथ जाधवला हात खोलावे लागतील. हात खोललेत. नवनाथ जाधवचा फटका. यावेळेला स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर धमाका. नवनाथ जाधवचा उत्तुंग हाय अँड हँडसम षटकार. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली टीमला जिंकण्यासाठी 12 बॉल 35 धावा. इथून मयूरला आणि नवनाथला हीच बॅटिंग करावी लागणार आहे. मोठमोठे फटके खेळावे लागणार आहेत. हा सामना जर जिंकायचा असेल, स्वतःचं घरचं ग्राउंड आहे, ज्या मैदानावर खडानी खडा कुठे पडलाय ना, तो नवनाथ जाधव आणि मयूरला माहिती आहे. आणि त्याच खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज या ठिकाणी सक्षम बॅटिंग करताना 12 बॉल 35 धावांची गरज. यजमान पाहुण्यांची लढत. बॉलरचं नाव कळवा आम्हाला प्लीज.
विजय यावेळेस बॉलिंग मार्कून आपल्याला पाहायला मिळतील गडबल संघाकडून. स्ट्राईक एंडला मयूर ज्यांच्या बॅट मधून एक षटकार निघालाय. नॉन स्ट्राईक एंडला नवनाथ जाधव ज्यांच्या बॅट मधून देखील शेवटच्या बॉलवर षटकार ठोकलाय. आणि आता 12-35 चा आकडा डोळ्यासमोर नक्कीच आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे अजूनही मात्र काही सांगू शकत नाहीये, कारण एका बाजूला गडबल संघ आहे तर दुसऱ्या बाजूला यंग स्टार क्रिकेट संघ शिरवली. यजमान पाहुण्यांची लढत नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया आपण पहिला बॉल विजय यांचा या षटकातील पाहायला मिळेल. चला सामना सुरू करा प्लीज. सामना सुरू करा. चला वेळ कमी आहे मित्रांनो, खूप उशीर होतोय मॅच मध्ये. तुम्हाला पहिला बॉल या ठिकाणी विजय यांचा पाहायला मिळेल. डाव्या हाताचा बॉल, त्याच्यावर फटका. बॉल हवेमध्ये आहे, काय झेल होईल का नाहीये. दूरवर हा बॉल जरूर पाहायला मिळाला. आणि याच दरम्यान पहिल्या बॉलवर 2 धावा नक्कीच मिळतील. 14+2 आपण पाहू शकतो. 16 धावा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अकरा बॉल मध्ये अजूनही 33 धावांची गरज जिंकण्यासाठी यंग स्टार क्रिकेट संघ शिरवली टीमला. षटकातील विजयांचा दुसरा बॉल. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. फाईन लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल एक धाव, एकच धाव मिळेल. एका धाब्याने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्ड आपण पाहू शकतो 17 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. अजूनही 10 चेंडू बाकी, 32 धावांची गरज. 10 बॉल 32 म्हटलं तर इथून मात्र षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच या ओव्हरमध्ये करावी लागणार आहे. आणि पुन्हा एकदा नवनाथ जाधव स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. राईट हँड बॅट्समन तर डाव्या हाताचे बॉलर समोर विजय आपल्याला पाहायला मिळतात गडबल संघाकडून. एका बाजूला राईट हँड आणि दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँड बॉलर. यावेळेला आपण पाहतोय पायामधला बॉल त्याला खोदून काढलाय. सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड केली जाते. सिंगल, एकच धाव. सिंगल धावेने फारसा फरक पडणार नाहीये. गडबल संघाला फरक पडेल यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली टीमला. आणि खास करून आपण पाहतोय मयूर एक तगडा खेळाडू आहे, ताकद भरपूर आहे त्याच्याकडे. आणि त्याच्यावर नजरा जरूर लागल्यात डगआउटच्या की मयूरच्या बॅट मधून अजून मोठे फटके कधी येणार. षटकातील पुढचा बॉल विजय यांचा. यावेळेला वाईड बॉलचा इशारा पंच तुषार धावडे यांनी मात्र घोषित केला. हा बॉलला एक धाव एक्स्ट्रा मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड हळूहळू 19 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. इथून जरी मोठे फटके आले ना तरी या मॅच मध्ये वापसी होऊ शकते यंगस्टार शिरवली संघाचे. कारण गडबल संघाचा स्कोर म्हटला तर एक माना सन्मानाचा स्कोर उभा केलाय गडबल संघाने. ओ हो लाईन भरकटले. यावेळेस विजय यांची आणखी एक वाईट बॉल फेकलाय. एक एक्स्ट्रा धाव मिळेल. 20 धावा स्कोर कार्डवर. इथून अजूनही 29 धावांची गरज आहे. चेंडू असतील टोटल 9 बॉल मध्ये 29 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. हे आपण इंटरनॅशनल IPL मॅच मध्ये देखील अनेक वेळा पाहिलंय. पुढचा बॉल. ओहो, या बॉलला दूरवर फेकायला पाहिजे होतं मयूरने, पण नाहीये फेकलंय. डॉट बॉल. विजय यांचा डॉट बॉल या ठिकाणी आलाय. शेवटचे आता आपण पाहतो या षटकातील 2 चेंडू बाकी. 8 बॉल 29 धावा. या 2 चेंडूवर या सामन्याचा नक्कीच कायापालट होऊ शकता. आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो एज लागली. विकेट किपरने काम केले तमाम. विकेटचं पतन
धक्का क्रमांक 1 फलंदाज मयूर बॅक टू दी पविलियन. यंगस्टर शिरवली संघाकडून आपण पाहिलं बॉलिंग करताना थोडेसे नो बॉल जास्त गेले, त्याच्यावर चौकार षटकार लागले आणि त्याच कारणाने स्कोर कार्ड गडबल टीमचा थोडासा मोठा बनला. अतिरिक्त धावा जास्त दिल्या होत्या. 7 बॉल मध्ये 29 धावा अजूनही असताना सचिन जाधव आलेत, राईट हँड बॅट्समन आहेत. या षटकातील शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल आणि यावेळेस देखील दांडी गुल होते सचिन जाधवची. आणखी एक धक्का. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 29 धावांची गरज यंग स्टार क्रिकेट संघ शिरवली टीमला. यंगस्टार मडेगाव संघ आपण टॉस जिंकून निर्णय काय आपला बॅटिंग बॉलिंग. यंगस्टार मडेगाव बॉलिंग घेतले. ओके, हा सामना होता क्षणी लगेच आपण मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्यायचं ही आपल्याला विनंती असेल. मडेगाव टीम 6 बॉल 29 धावांची गरज असताना बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. बॉलिंग करण्यासाठी नवीन आलेत गडबल संघाकडून बॉलर मंगेश. सहा बॉल 29 धावांची गरज असताना नवनाथ जाधव आहेत समोर. पहिल्या बॉल पासून समाचार घ्यावा लागणार आहे. मंगेश आहेत बॉलिंग मार्कवर गडबल टीम कडून. पहिला बॉल आपण पाहूया मंगेश यांचा नवनाथ जाधव साठी. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या दिशेला आणि याच दरम्यान पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय आपल्याला. 5 बॉल 29 धावा. एक स्पिनरच्या भूमिकेमध्ये मंगेश पाहायला मिळतील आपल्याला गडबल संघाकडून. यावेळेला फटका तर मोठा केलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि झेल टिपलाय. नवनाथ जाधव देखील मैदानाच्या बाहेर. आणखी एक धक्का. बाजूला विशाल, एका बाजूला श्रीमंत जाधव या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. 4 बॉल मध्ये 29 धावांची गरज. यंगस्टर शिरवली संघ विचार करेल की मॅच फसली कुठे. यावेळेला आल्या आल्या फाईन लेगच्या दिशेला बॉलला खेळले पण सिंगल धाबेने फरक पडणार नाहीये स्पष्ट झालंय. कारण आपण पाहिलं ना तर मॅच आता हळूहळू कडक होत चालली आहे. मॅच इझी होत चालली आहे. गडबल टीमच्या बाजूने 3 बॉल मध्ये 28 धावा. या क्रिकेटमध्ये आता अशक्य असं आव्हान. यावेळेला विशाल जाधवचा मोठा फटका आणि सरळ लागलं नाही ना कुणाला. सरळ आमच्या महिला मंडळाचं स्वागत केलं विशालने. वा, या वेळेला हा डॉट बॉल आणि आता शेवटचा बॉल असेल जिंकण्यासाठी. इथून मात्र 22 धावांची गरज. जवळजवळ गडबल संघ विजयाच्या दिशेने. आणि शेवटचा बॉल. याही बॉलला वा विशालचा फटका. पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार.
जिंकलेल्या संघाचं गडबड संघाचं अभिनंदन तर शिरवली संघाचं मनापासून कौतुक कौतुक कौतुक.